कोणता? माफी मागायचा? बरोबर माझी पोरगी शोधतेस बघ. म्हणजे मी बरोबर ओळखलं. वय मम्मी तुला सांगू काय, ती म्हातारी येऊन गेल्यापासून मला बी हेच वाटायले का तू माफी मागाय पाहिजेस, तरच आपल्या या घरात टिकावं लागल. बरोबर आहेस बघ. या घराबाहेर पडून हे घर पाडण्यात मजा बी येणार नाही. आपल्यासनी या घरात राहूनच हे घर पाडावं लागेल. हे बाकी बरोबर बोलीस मम्मी तू. माझ्या मनात दुसरा बी विचार आहे. आज अधिपती त्या चारूबाईच्या बाजूने झालाय. उद्या अख्खं घर त्या चारूबाईच्या बाजूने असेल. तिने जर का आपल्यासनी घराबाहेर काढलं तर आपल्या बाजूने कोण बी नसेल. ती म्हातारडी बी त्यांच्याच बाजूने बोलणार, कारण तिला या घरात राहायचं आहे ना. व तसं बी म्हातारपणात कुठं जाणार आहे बिचारी. बिचारी? ए चंचे, ती म्हातारडी कसली का बिचारी? आधीच सनकलेली आहे तिची. तिला बरोबर माहित आहे का पोळी कशी भाजून घ्यायची. म्हणताना ती बी आपल्यावरच उलटणार. मी तेच ना, मग आपल्या हातात ना पैसा राहणार ना छप्पर. आणि मम्मी मला त्या आपल्या गावाकडच्या घरात नाही राहायचं. एक तर तिकडे मोबाईल आणि रेंज बी नसती. खोड्या डोसक्याची, तुला काय पडलंय का? मोबाईलच्या रेंजचं पडलंय सारखं आपलं मोबाईल 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 मोबाईल. मला पडलंय सुखाचं, कळलं? मोठं सुख सोडून कसं जायचं बाहेर. आता कसं शाण्यावानी बोलीस ग माझी मम्मी. मला काय वाटतं त्या म्हातारडीनं जो पर्याय दिलाय ना तोच करूया आपण इथं. तसं बी तिचे संस्कार आहेत ना. वो माफी मागितल्यानं कोणी लहान होत नसतंय. तिचे संस्कार तुझ्यावर असतात. माझ्यावर तर माझ्या ताईचे संस्कार आहेत बघ. आत्ता हात जोडून पर येळ आल्यावर ह्याच हातानं बोच करायचं. म्हणजे आत्ता तिची माफी मागणार आहेस ना? व तसं बी एकदा तिची माफी मागाय काय हरकत आहे, कारण आपल्याला सवयच आहे ना व मावशीची माफी मागायची. येळ ग चंचे, येळ. येळेबरोबर आपल्याला बी चालावं लागतंय. आपली बी येळ येईलच की. माफी मागणारा ह्योच हात सूर्यवंशींच्या गालावरचा नकाशा बी असेल. आत्ता माघार घ्यायची, पण नंतर वचपा काढायचा. आई अक्षरा, अक्षरा नको रडूस. हे बघ, तुझ्या डोळ्यातले असे अश्रू बघून माझा पाय निघेल का या घरातून? प्लीज शांत हो. का जाताय तुम्ही? नका ना जाऊ प्लीज. नाही अक्षरा, माझं मन आता या घरात रमणार नाही. आणि मला खात्री आहे की तू हे घर अगदी छान सांभाळशील. नाही आई, हे घर तुम्हीच सांभाळायचं. नका ना जाऊ आई प्लीज. नको अक्षरा, मला जाऊ दे. माझा निर्णय झालाय. अहो पण तुम्हाला अधिकारच नाहीये असा निर्णय घ्यायचा एकटीला. असा निर्णय कसा घेऊ शकताय तुम्ही? तुम्ही आम्हाला आपलं मानता ना, मग का जाताय सोडून? अक्षरा, जेव्हा आपली माणसं आपली राहत नाहीत ना तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे मी आणि बाबा परखे झालोय तुम्हाला? नाही ग अक्षरा, पण पण माझ्या अधिपतीचं काय? तो आमचं नातं कधी एक्सेप्ट करणार? आणि खरं सांगू, आता घरात परिस्थिती फार विचित्र झाली आहे. आता जर मी इथे थांबले ना तर सगळंच बिघडेल. जाऊ दे मला. नाही आई, असं नाही होणार. तुम्ही बघा, या घराची परिस्थिती नाही बिघडणार आणि तुम्हाला जे हवंय ते मिळेल तुम्हाला. तुम्ही फक्त थांबा प्लीज. नाही ग, नको अडवूस मला आता अक्षरा. मी नाही राहू शकत या घरात. प्लीज मला जाऊ दे. जाऊ दे? जाऊ दे म्हणजे? चारू, कुठे चालली आहेस तू? चारू, चारू, तू कुठेही जाणार नाहीयेस. चारू, या घराला गरज आहे तुझी. तू जाणार नाहीयेस. असं काय करतेस? जे झालं नव ते मागं सारायचं आणि पुढचा दिवस सुरू करायचा. आता दुर्गेला नाही अक्कल. तिचं बोलणं मनावर घेऊ नका. खुल्या डोक्याची आहे ती. नाही हो आई, तुमचा ना काहीतरी गैरसमज होत आहे. जे काही घडलंय ते मी मनात ठेवून घर सोडते असं नाहीये. किंवा एखाद्या घटनेमुळे मी हा निर्णय घेतला असंही समजू नका. पण या घरात परत आल्यापासून मी बघते
या घराची छान बसलेली घडी माझ्यामुळे विस्कटायला लागली. इतके प्रॉब्लेम्स होत आहेत या घरात. हे माझं घर आहे, तुम्ही सगळी माझी माणसं आहात. माझ्यामुळे माझ्या माणसांना त्रास होत असेल तर मी इथून गेलेलीच बरी. माझा निर्णय झालाय. अरे देवा, तुम्ही घर सोडून चाललायसा? थांब ग, थांब थांब. या घरात जर कुणी एखादी चूक केली तर काय होतंय? काय पांडा पाडला बरं आईसाहेबांनी? काय करायचं असते? चूक केल्यावर माणसानं काय करायचं असते? माफी मागायची असते. मग काय सरकार नोटीस पाठवू तुला? हा का अवतार पाठवू? माफी मग. अगं माफी माग. चूक करून जर माफी नाही मागितली तर काय होते माहिती आहे ना? माझी चूक झाली, मला माफ करा. मला माफ करा. मी शेण खाल्लंय, मी माती खाल्ली. मला माफ करा. अहो काय करताय तुम्ही? प्लीज माझे पाय नका धरू. उठा बरं तुम्ही. नाही, तुम्ही जवळ मला माफ नाही करत ना, तवर मी तुमचे पाय नाही सोडणार. मी खरंच माझ्या मनापासून तुमची माफी मागायला. तुम्हाला विश्वास नाही का? हे बघा, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. अहो काय करताय तुम्ही? थांबा बघू. माफ करा.